परभणीत भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे। एका तक्रारदाराने सन 2024 मध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते। तक्रारदार याच्या क्रीडा अकादमीच्या जागेवर स्विमिंग पूलाचे 90% काम पूर्ण झालेले होते। सदरील क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचे 5 लाख रुपये आणि स्विमिंग पूलाच्या बांधकामाचे 90 लाख रुपयाचे बिल जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या कार्यालयात प्रलंबित होते। हे बिल काढण्यासाठी एसीबीच्या पथकासमक्ष 1.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे आणि क्रीडा अधिकारी नानक सिंग महासिंह बस्सी या दोघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे। याविषयी विस्तृत माहिती अशी की तक्रारदाराच्या क्रीडा स्पर्धाचे आणि स्विमिंग पूलच्या बांधकामाचे बिल काढण्यासाठी तक्रारदार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात चकरा मारत होते। दरम्यान हे बिल मंजूर करण्यासाठी तक्रार जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे व क्रीडा अधिकारी बस्सी यांना जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांनी स्वतःसाठी 2 लाख रुपये आणि क्रीडा अधिकारी बस्सी यांच्यासाठी 50,000 रुपये अशी एकूण 2.5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। आपले बिल सुरळीत निघावे यासाठी तक्रारदारानं सुरुवातीला 1 लाख रुपये जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांना दिले होते, पण उर्वरित 1.5 लाख रुपये आणून देण्यासाठी तक्रारदाराकडे तगादा लावण्यात आला। त्यामुळे तक्रारदाराने थेट एसीबी कार्यालय गाठले आणि सबंध प्रकार सांगितला। एसीबीच्या पथकास समक्ष तक्रारदार जिल्हा क्रीडा कार्यालयात पोहोचला। 25 मार्च रोजी एसीबीच्या पथकासह तक्रारदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांची भेट घेतली। त्यावेळेस नावंदे यांनी क्रीडा अधिकारी बस्सी सर येथील ते करून टाका असे म्हणून उर्वरित लाच रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवली, पण प्रत्यक्षात लाचेची रक्कम नावंदे यांनी न स्वीकारल्यामुळे पुन्हा आज 27 मार्च रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली। यावेळेस मात्र पंचायत समक्ष क्रीडा अधिकारी नानक सिंग बस्सी यांनी स्वतःसाठी 50,000 रुपये आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी त्यांच्यासाठी 1 लाख रुपये अशी लाचेची मागणी केली आणि रक्कम स्वीकारण्याची तयारी देखील दर्शवली। त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांनी स्वतःच्या केबिनमध्ये ही लाचेची रक्कम स्वीकारली। ही रक्कम स्वीकारताना जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे आणि क्रीडा अधिकारी बस्सी यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले। दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे व क्रीडा अधिकारी नानक सिंग बस्सी यांच्या विरोधात परभणीच्या नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या स्वरूपात लाचेची रक्कम स्वीकारल्याने परभणी जिल्हाभरात मात्र खळबळ उडाली आहे।